शनिवारच्या दिवशी मारुतीरायाला तुम्ही जर ही माळ अर्पण केली तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। तर ती माळ असणार आहे 11, 21 किंवा 51। तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे रुचकीच्या झाडाची पानं तुम्हाला घ्यायची आहेत। रुचकीचं झाड अर्थातच दुधकी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याच्यातून छोटासा दुधासारखा स्त्राव त्या झाडातून बाहेर येतो पानं तोडल्यानंतर। तर सर्वात आधी तुम्हाला ती रुचकीची सर्व पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। 11, 21 किंवा 51 तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी घ्या। पानं स्वच्छ धुतल्यानंतर त्यावरती तुम्हाला शेंदूर, ज्याला आपण म्हणतो, जो मारुतीरायाला अत्यंत प्रिय असतो, तर तो शेंदूर तुम्हाला आणायचा आहे आणि त्या शेंदूरमध्ये थोडंसं तेल मिक्स करून एक छोटासा लेप तयार करून त्या शेंदुराने तुम्हाला त्या 11, 21 किंवा 51 पानावरती राम असं लिहायचं आहे आणि त्या पानांची एकत्र माळ बनवून ती माळ शनिवारच्या दिवशी तुम्हाला मारुतीरायाला अर्पण करायची। असं केल्यानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील।